काळं दिसणार हो सगळं. तुम्ही इथं उभा राहायला पाहिजे. हा हा आता दिसत. करू का चालू? करू. पुण्यात आपलं सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत. तर माझ्यासोबत फॅमिली आहे, त्याच पद्धतीने मनस्वी आणि सर्व कुटुंब आम्ही नेपाळ दर्शनासाठी आज आलो होतो. तर आजचा सगळ्यात फेमस असा पॉईंट म्हणजे मनोकामना देवीचं मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं. त्याच्या अगोदर आम्ही पुढचा जो प्रवास आहे तो काठमांडूला जाणार आहे. त्याच्या अगोदर मी पोखरा या गावामध्ये गेलो होतो. तर आता सध्या नेपाळ दर्शन आपलं चालू आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या किल्ले दर्शन या चॅनलला नक्कीच लाईक करा. आणि आता सध्या आपण आहोत मनोकामना या देवीच्या पायथ्यापाशी आणि माथ्यावर आहे. तर नक्कीच आपल्या या चॅनलला भेट द्या. जय शिवराय. तिथे हे बघा मित्रांनो, हा जो व्ह्यू दिसतोय त्या आपल्याला त्या खालच्या भागावरून जो खालचा अशी 4 डोंगर आपल्याला पार करून या मनोकामना देवीच्या दर्शनासाठी यावं लागते. खूप जबरदस्त ट्रॅक आहे. रोपेवरनं यावं लागतो आणि पर व्यक्ती 800 रुपये घेतलं होतं. आणि हे बघा जबरदस्त असा ट्रॅक आहे. रोपेच्या माध्यमातून वर यावं लागतो. 4 डोंगर क्रॉस करावं लागतात आपल्याला. ना तिने 5:30 ठेवला तर काय सांगत आहे? 5:30 ठेवली. बघा ना आता बरं सांगितलं 7 पर्यंत येऊ नका, खाली टाइमपास करायला लागला. परत पळत आलं की सांगायला ते बघा पळत आलं ते. तुम्ही इथं थांबा ना मग. त्याला जायची पण घाई आहे. काय नाही झालं. कॅमेऱ्याचे फोटो कधी मिळणार? कुठल्या फोटो काढला खाली जाणार असेल चिठ्ठी दिली ना तुम्हाला त्यांनी? गेले की बघू साहेब काढली का? संत्री बघू. नाही वर जाताना आपण असं केलं. आपल्याला नसतो तो. आपल्याला देणार चिठ्ठी दिलाय. रेकॉर्ड सगळं नाही चिठ्ठी दिलाय ना हो पप्पा तुम्हाला. चिठ्ठी दिलाय की. पप्पा घाण करू नका इथं. अरे बाहेर टाक जागा आहे की कुठं? ठीक आहे. हिचं तिकीट कधी पण हिच्याकडे द्यायचं नाही. आता देऊन देत नाही. आज मी ठेवतो म्हटलं. इकडे पोरगीचं तिकीट. चेन्नईला नेपाळला आता कशाला नेपाळला झालं पप्पा उद्या काठमांडू शेवट. मग झालं की झालं. मग आपला भारत काशी भारतात आहे ना. जेव्हा कळल तेव्हा काहीच बघायला कमी वेळात सगळं होतं. हा? सगळं लागतं. हा, मस्त मनी आमची जाईल कुठं आता foreign. काठमांडू फक्त राहिली ना. आणि तू फॉरेनला नेणार ना आम्हाला? पशुपतीनाथ आहे. का त्या- म्हणा बाबांना आणि मला. मनी तर एकच मागते देवाजवळ. तू दोघच गेली.
काय मग कोण असं बरं ते काय रायगडचं छोटे गाई त्यामुळे ते उघडं होतं रायगड. मोकळं कसं असेल पावसाळ्यात काय पाव भिजणार कसं पावसाळ्यात रोपवे पप्पा बंद असतात. केबल कार कुठे ही कार नाही. एक मोकळं गेलं फायनली मित्रांनो देवीचं दर्शन करून आम्ही पुन्हा पायथ्यापाशी आम्ही निघालो आहोत. हे पहा रोपेचा थरारक असं दृश्य. तर चला कुठं असणार की त्याच्या बागा असल्या एवढे संत्रे आहेत म्हणल्यावर ते हे उतरायचं आता शांत बसा. हे काय पाणी आहे की? आग आपली असं वर. गंगा भाकरे बनव आतच आहे ती. नदी मासे नाहीत